प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची काँग्रेस सोबत आघाडी झाली। मात्र आघाडीतील जागा वाटपानंतर वंचितकडे महानगरपालिका लढण्यासाठी प्यादेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे काँग्रेसची वंचितने कशी फसवणूक केल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आणि त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। वंचितकडून काँग्रेसचा ऐनवेळी घात, वंचितकडे उमेदवारांची वानवा, डाव मोठा पण लढायला नाहीत प्यादे। मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही, पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्राभर नाही तर देशभर फटका बसेल। मुंबईला अजून सांगता येत नाही। म्हणजे जसं म्हणाल की एका बाजूला सगळे सांगतात नाही आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही थांबा, तिथे आता 200 जागेच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत। आठवड्यापूर्वी काँग्रेस सोबतच्या आघाडीवर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी केलेलं हे विधान नीट ऐका। मुंबईत 200 जागांवर लढण्याची तयारी असल्याचं सांगणाऱ्या वंचितकडे उमेदवारीची वानवा असल्याचं समोर आले। एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसनं वंचित सोबत आघाडी करून स्वतःची पाठी थोपटून घेतली आणि वंचितला मुंबईत तब्बल 62 जागाही दिल्या। मात्र आता वंचितनंच ऐनवेळी घात केला। शेवटच्या क्षणी वंचितनं जागा परत केल्यानं काँग्रेस पुढे चांगलाच पेच निर्माण झाला। काँग्रेसकडून वंचितला मुंबईत 62 जागा देण्यात आल्या होत्या। त्यात 62 पैकी तब्बल 21 जागा वंचितनं उमेदवार नसल्यानं काँग्रेसला शेवटच्या क्षणी परत केल्या। त्यानंतर 21 पैकी अवघ्या 5 जागांवरच अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली। उर्वरित 16 जागांवर अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत। जागा असूनही उमेदवारी न दिल्यानं काँग्रेसमधील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अधिकृत उमेदवार देण्यासाठी मित्रपक्ष असणारी वंचित असमर्थ ठरल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली। इच्छुक आणि प्रभावी उमेदवार नसतानाही त्यांनी मतदारसंघ घेतले असं म्हणत काँग्रेस नेत्यांनी वंचितला चांगलंच धारेवर धरलंय। त्यांच्याकडे उमेदवार नाहीत तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो आणि मागितल्यावर मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते। यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे। 16 जागांचा मुद्दा करून आज दिवसभर बातम्या चालवण्यात आल्या। मात्र त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अतिशय समन्वयाने सुसंवादाने वंचित बहुजन आघाडीने काल सकाळी काँग्रेसच्या नेत्यांना वरिष्ठांना ही माहिती दिली की या 16 जागी जर तुमच्याकडे चांगले उमेदवार असतील तर तुम्ही उभे करू शकता। त्यांनी त्या जागा स्वीकारल्या। त्यानंतर काही ठिकाणी त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम पसरवणं हे सत्ताधाऱ्यांनी थांबवलं पाहिजे। जागा वाटपाच्या तिढ्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितनं मवियासोबत आघाडी करण्यास नकार दिला। सन्मानजनक जागांची मागणी करणाऱ्या आंबेडकरांनी काँग्रेसच्या जागा वाटपातील मनमानीवरही वारंवार टीका केली। अशातच मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं पक्षातील विरोधाला न जुमानता 62 जागा वंचितला दिल्यानंतरही वंचित उमेदवार देण्यास असमर्थ ठरल्यानं काँग्रेसची ऐनवेळी गोची झाली। आता मुंबईतील 46 जागांवर वंचित नेमका कोणता करिश्मा करतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।